काय प्लॅन आहे हेअर कलरसाठी? ऍक्च्युली मला ग्लोबल करायचं आहे, पण एरवी आपण थोडंसं डार्कर शेड्स करत असतो. सो यावेळेस माझा असा विचार आहे की आपण थोडं लाईट शेडकडे जाऊयात. थोडंसं एक आहे डोक्यामध्ये, मी तुम्हाला रेफरन्स पिक्चर आहे ना तुमच्याकडे? हो, हो. ओके ओके, हे सगळं आपल्याला असं ठीक आहे. आपण काय करूया, एक लेंथ वरती आपण लायटर शेड मध्ये जाऊ आणि आपले ग्रे पर्सेंटेज पण ऑलमोस्ट एक 40-50% पण आहेत. कव्हर करायला हवे. तर स्कॅल्पच्या जवळ थोडीशी हीट बूस्ट होऊ शकते किंवा प्रोडक्ट बूस्ट होऊ शकतं. तर आपण प्रॉपर मेंटेन करू तो प्रोसेसमध्ये, ठीक आहे. आणि लाईट कलरमध्ये आपण प्लॅन करू. आणि हो, आणि त्याच्याबरोबर आपण काय करू, लाईट कलर करत असताना हेअर क्वालिटी कुठे कॉम्प्रोमाइज नाही होणार, त्याच्यावरती पण कॉन्सन्ट्रेट करू. मला थोडी शाईन पण ती मेंटेन राहायला हवी माझ्या हेअरमध्ये. स्टार्ट करूया. आय बिलीव्ह यू फुल्ली. लेट्स सी. हॅलो. आपण जो प्लॅन केला होता लाईट शेड्स मध्ये, ग्रे कव्हरेज पण प्रॉपर झाले. ओके, एक नॉर्मल 5 to 6 नंबरच्या बेसच्या आसपास आपण गेलो आणि लाईट हायलाइटेड शेड यूज केली आपण. आपण लाइटिंग पण केली त्याची, पण विदाउट ब्लीच केली आपण लाइटिंग. ओके, जो ग्लोबल कलर केलाय आपण, कसं वाटतं तुम्हाला फायनली? मस्त, ॲज एक्सपेक्टेड. मी जसा फोटो शो केला होता तसाच झालेला आहे. आणि बेस्ट पार्ट की आपण ब्लीच कमी, ब्लीच यूजच नाही केलं, नो ब्लीच आपण यूज केलंय. प्लस आपण त्याच्यामुळे फ्लेक्स यूज केले, जेणेकरून हेअर डॅमेज नाही झाले पाहिजे कलरमुळे. किंवा असं एक भीती असते ना नेहमी की एक कलरमुळे माझे हाय लिफ्टेड शेड्समुळे समजा माझे केस ड्राय झाले तर तसं म्हणून आपण फ्लेक्स यूज केले आणि ते पण मेंटेन केले. माझी प्रायोरिटी ऍक्च्युली तीच होती की कमीत कमी हेअर डॅमेज मध्ये मला बेस्ट रिझल्ट हवा होता आणि आय गॉट इट. मनासारखं झालं तुमच्या. ओके, थँक्यू. वेलकम.